Welcome students in Ejam College Karad. Myself Pawar May. My subject is Agriculture Science and Technology. Last lecture we have to study commercial crops, and this crop is sugarcane. Now next point is ratuning. So what is mean by ratuning? Ratuning means खोडवा. जो आपण शुगरकेन घेतल्यानंतर त्या लँडमधून तो जो आपण शुगरकेन हार्वेस्ट करतो, ग्राउंड लेवलला काय करणार, हार्वेस्ट करणार. हार्वेस्ट केल्यानंतर जो पार्ट राहतो आणि त्याच्यापासून परत नवीन काय होतो, शुगरकेन यायला सुरुवात होते, त्याला काय म्हटलं जातं, तर रतुनिंग असं म्हटलं जातं. सो नेक्स्ट पॉइंट इज रतुनिंग इज द प्रॅक्टिस ऑफ अलोइंग स्टबल्स. अ गुड रतून क्रॉप ऑल्सो गिव्ह क्वाईट कम्पेरेबल यील्ड. आता जे रतुनिंग असेल, जे क्रॉप आपण घेतोय, शुगरकेन घेतोय, त्याचं रतुनिंग जे आहे ते काय होतं, आपण जे नॉर्मल यील्ड घेतो म्हणजे प्री सिजनल असेल किंवा सिजनल जे असेल, ज्या व्हरायटीज आपण घेतोय त्याच्यापेक्षा काय होतं, जर व्यवस्थित आपण काय केलं, मेंटेन केलं, तर ते रतुनिंगमधून मिळणारे यील्ड जे असतं ते काय असू शकतं, त्या प्री सिजनल किंवा सिजनलपेक्षा जास्त असू शकतं. नेक्स्ट, विथ सीजनल सुरू क्रॉप मिड लेट अँड लेट हाय yielding varieties are better रतुनर्स दॅन अर्ली मॅच्युरिंग व्हरायटीज. म्हणजे ज्या मिड लेट किंवा लेट व्हरायटीज आहेत त्याच्यापेक्षा काय असू शकतं, याचं जर मेंटेनिंग व्यवस्थित केलं तर काय होतं, याच्यापासून रतुनिंगपासून काय होतं, तर आपल्याला जास्त यील्ड मिळू शकतं. नेक्स्ट, त्याचे इम्पॉर्टन्स जे आहेत ते बघा. रतुनिंग इज अ व्हेरी कमर्शियल ॲज सेव्स कॉस्ट अँड प्रिपॅरेटरी डिलेज. म्हणजे जे आपण सेट्स वगैरे, आता रतुनिंग जे आहे, खोडवा जो आपण म्हणतोय, शुगरकेन आपण पहिल्यांदा हार्वेस्ट लावल्यानंतर तेव्हा आपण सेट्स किंवा ती लँड प्रिपेअर करणं, त्याच्यासाठी जे असणारे मॅन्युअरिंग असेल, ते फर्टिलायझर्स असतील, ते काय करतो, आपण देत असतो. पण जेव्हा रतुनिंग असेल तेव्हा ते काय करत असतं, तर जे त्याच्यासाठी लागणारे सेट्स वगैरे असतात ते त्याला लावण्याची गरज नसते किंवा लँड प्रिपेअर करण्याची गरज नसते. ऑलरेडी ते काय झालेलं असतं, आपण जे शुगरकेन कट करून घेतलेले असतात, हार्वेस्ट करून घेतलेले असतात, त्याचाही राहिलेला पार्ट असतो, त्याच्यापासून काय होतं, पुढे हे रतुनर्स तयार होतात. तर म्हणजे त्याच्यासाठी जे लागणारं सेट्स असतील, मॅन्युअरिंग असेल, फर्टिलायझर्स असतील, हे काय होतं, तर म्हणजे कॉस्ट त्याची आहे ते आपल्याला हे करावं लागत नाही, लँड प्रिपेअर करावी लागत नाही, त्याच्यासाठी मॅन्युअर फर्टिलायझरचा खर्च आपल्याला पडत नाही. यासाठी काय असतं, तर ते सेव्स कॉस्ट ऑर प्रिपॅरेटरी टिलेज. नेक्स्ट, इट गेट्स ॲडव्हान्स अँड रेसिड्युअल मॅन्युअर्स इन ऑल. इट एस्टिमेट दॅट देअर 20 to 25% सेविंग ऑफ ॲज कम्पेअर्ड टू प्लांटेड क्रॉप. म्हणजे जे आपण प्लांटेड, सुरुवातीला आपण जेव्हा प्लांटेड क्रॉप करणार आहे, जेव्हा शुगरकेन घेणार आहे, त्याच्यापेक्षा 20 ते 25% काय करत असतं हे आपलं, म्हणजे इन ऑल इस्टिमेट देअर 20 to 25% सेविंग ऑफ कम्पेअर टू प्लांटिंग प्लांट. म्हणजे जे आपण प्लांट घेणार आहे, शुगरकेन सुरुवातीला घेणार आहे, त्याच्यापेक्षा काय करत असतं, हे सेविंग करत असतं 20 to 25%. एक कारण, एक तर त्याला मॅन्युअरिंगची गरज नसते, फर्टिलायझर्सची गरज नसते. नेक्स्ट, जे आपण लँड प्रिपेअर करणार आहे तिथे आपला खर्च असतो, त्यामुळे हे जे आहे तिथे 20 ते 25% काय होतं, सेविंग होतात. नेक्स्ट, इट इज ऑल्सो गिव्ह गुड यील्ड इफ सेम केअर ऑफ टू बी टेकन ॲज अ प्लांटेड केन्स. म्हणजे जेव्हा तुम्ही सेट्स लावणार आहे, जेव्हा पहिल्यांदा प्लांटेड करणार आहे, त्याची जेवढी तुम्ही केअर घेता, काळजी घेता, त्याच्या एवढी जर याची रतुनर्सची घेतली तर याच्यापासून आपल्याला हाय यील्डिंग मिळू शकतं. यासाठी काय केलं जातं, तर त्याची जी केअर आहे ती जास्त प्रमाणात, म्हणजे जेव्हा आपण प्लांटिंग करतोय केनचं, त्याची जेवढी काळजी घेतली जाते तेवढीच याची सुद्धा काय केली जाते, काळजी घेतली जाते. नेक्स्ट आहे रतून मॅनेजमेंट्स. नेक्स्ट पॉइंट आहे रतून मॅनेजमेंट. आता कसं रतूनचं मॅनेजमेंट केलं जातं बघा. प्रॅक्टिस टू बी अलाउड. रतुनिंग आर प्लांटेड केन शुड बी हार्वेस्टेड ॲज अ ग्राउंड लेवल. म्हणजे जेव्हा सुरुवातीला आपण शुगरकेन घेतलेलं आहे ते काय केलं जातं, ग्राउंड लेवलला कट केलं जातं. नेक्स्ट, ड्रायड
canes, trash should be removed. Mulching may be help in moisture conservation. म्हणजे जे काय केले जातात ग्राउंड लेवलला कट केले जातात शुगर केन आणि ग्राउंड लेवलला कट केल्यानंतर काय होतात तर जो राहिलेला त्याचा पालापाचोळा असेल किंवा ड्राय झालेले केन्स असतील ते काय केले जातात तर रिमूव्ह केले जातात आणि जो पालापाचोळा आहे त्याचे लीव्ह जे आहेत ड्राय झालेले ते काय करत असतात तर सॉईल मॉइश्चर करत असतात कॉन्झर्वेशन मॉइश्चर कॉन्झर्वेशन अँड सप्रेसिंग वीड ग्रोथ म्हणजे वीड ग्रोथ काय होते तिथे थांबते. याच्यामुळे जे ड्रायड लीव्ज असतील किंवा ड्राय केन्स असतील ते काय केले जातात तिथे रिमूव्ह केले जातात. नेक्स्ट इमर्ज्ड शूट प्रोट्रुडिंग स्टबल शुड ऑल्सो कट ग्राउंड लेवल टू हॅव युनिफॉर्म स्टँड क्रॉप. म्हणजे जे युनिफॉर्मली काय केलं जातं जे हार्वेस्ट आपण करणार आहे पहिलं प्लांटेड केलेलं जे शुगर केन आहे तो काय करणार आहे हार्वेस्ट करणार आहे तो काय केला जातो युनिफॉर्मली कट केला जातो ग्राउंड लेवलला. नेक्स्ट द हार्ड सॉइल नीड टू बी लूजनड स्लाइड ridges should be broken by plug and middle portion is loosened by iron grubber and shovel tooth cultivator. म्हणजे काय केलं जातं जेव्हा आपण ग्राउंड लेवलला तो शुगर केन काय करणार आहे कट करणार आहे त्याच्यानंतर प्लग केलं जातं तेव्हा ती सॉईल जी आहे ती काय केली जाते लूज केली जाते. सॉईल लूज केल्यामुळे काय होते प्लगनी काय केली जाते ती सॉईल लूज केली जाते. मिडल पोर्शन ऑफ लूजनड आणि मधला पोर्शन जो असतो जे आपण रोज तयार करणार आहे त्या रोजमधला मधला पोर्शन जो आहे तो काय केला जातो लूज केला जातो. एकतर घेताना आपण कसं पीक घेतो ह्या ज्या रोज आहेत त्याच्या मधोमध काय केलं जातं तर त्याचं प्लांटेशन केलं जातं. सेट्स जे आहेत आपण सुरुवातीला सेट्स लावणार आहे ते काय केलं जातं मिडल पोर्शनला काय केलं जातं दोन रोजच्या मध्ये काय केलं जातं त्याचं प्लांटिंग केलं जातं. आणि नंतर जेव्हा आपण पहिलं शुगर केन हार्वेस्ट करणार आहे ते प्लांट घेतलेलं हार्वेस्ट करणार आहे त्याच्यानंतर काय केलं जातं प्लगिंग केलं जातं. प्लगिंग केल्यानंतर जी मिडल सॉईल आहे ती काय केली जाते लूज केली जाते. नेक्स्ट देअर इरिगेशन शेड्युलिंग मे बी मोर ऑर लेस सेम ॲज फॉर प्लांटिंग केन्स. म्हणजे जेव्हा आपण प्लांटिंग करताना त्याला इरिगेशन वॉटर सप्लाय करणार आहे तेवढाच काय केला जातो याच्यानंतरही पण कधी केला जातो जेव्हा हार्वेस्ट केल्यानंतर 3 ते 4 आठवड्यानंतर काय केलं जातं तर त्याला इरिगेशन वॉटर सप्लाय केला जातो. 3 to 4 weeks आफ्टर हार्वेस्टिंग. म्हणजे पहिलं आपण जे प्लांटिंग घेतलेलं आहे ते काढल्यानंतर हार्वेस्ट केल्यानंतर मग काय केलं जातं तर त्याला वॉटर सप्लाय केला जातो. नेक्स्ट द न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट ॲट सेम टू दॅट ऑफ सुरू क्रॉप. म्हणजे जे सुरूचं सीझनल क्रॉप जे आपण त्याला सुरूचं क्रॉप म्हणतोय सुरूची लागण जी म्हणतोय ते काय होतं न्यूट्रिशन व्हॅल्यू जी आहे त्याची ती काय असते ॲज अ सेम सीझनल क्रॉप्स. नेक्स्ट नायट्रोजन इज अप्लाइड इन 2 स्प्लिट रतून अँड 60 days देन आफ्टर. म्हणजे काय केलं जातं जेव्हा आपण प्लांटिंग करतोय प्लांटिंग केल्यानंतर आपण फर्टिलायझर्स काय करतो ॲड करतोय नायट्रोजन असेल पोटॅशियम असेल आणि फॉस्फरस असेल NPK याचं प्रपोर्शन आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये काय केलेलं आहे बघितलेलं आहे. तसंच काय केलं जातं रतून्समध्ये पहिलं जे प्लांटिंग केलेलं आहे ते हार्वेस्ट केल्यानंतर आपण रतूनर्सला काय करणार आहे 60 days हार्वेस्ट केल्यानंतर आफ्टर 60 days काय करणार आहे आपण तिथे नायट्रोजन अप्लाय करणार आहे. नेक्स्ट होल फॉस्फरस अँड पोटॅशियम शुड बी अप्लाइड ॲट रतून इरिगेशन्स. आणि काय केलं जातं त्याच्यानंतर नायट्रोजन अप्लाय केल्यानंतर परत काय केलं जातं पोटॅशियम अँड फॉस्फरस काय केलं जातं तिथे अप्लाय केलं जातं. नेक्स्ट अर्थनिंग अप शुड बी ॲट द एज ऑफ 3 to 4 months. आणि अर्थनिंग अप कधी केलं जातं तर 3 to 4 months. म्हणजे जेव्हा हार्वेस्ट करतोय आपण पहिलं प्लांट घेतलेलं त्याच्यानंतर 3 ते 4 महिन्यानंतर काय केलं जातं तिथे अर्थनिंग अप केलं जातं. नेक्स्ट 1 होईंग अँड 2 to 3 हँड विडिंग्स आर रिक्वायर्ड. म्हणजे जे विड्स वगैरे येतात त्याच्यासाठी होईंग किंवा विडिंग हँड विडिंग केलं जातं. ते कधी केलं जातं तर 2 to 3 हँड विडिंग्स म्हणजे 2 ते 3 वेळा करावं लागतं. आफ्टर 2 to 3 months काय केलं जातं तिथे हँड विडिंग केलं जातं किंवा होईंग केलं जातं. नेक्स्ट इन इंडिया ओनली रतून्स आर समटाईम 2 आर प्रॅक्टिस्ड लेट मॅच्युरिंग व्हरायटीज अँड अडसाली रतून गिव्स मोअर यील्ड. आणि जे अडसाली जे आहेत ते काय करतात लेट मॅच्युअर झाल्यानंतर रतून्स गिव्स मोअर यील्ड
म्हणजे जे अडसाली आपण म्हणतोय जुलै टू ऑगस्टच्या दरम्यान आपण काय करणार आहे ते अडसालीचं केन्स काय केले जातात, त्याचे सेट्स घेतले जातात आणि त्याचं काय असतं तर मोअर या दुसऱ्या दोन्हीपैकी प्री सिजनल किंवा सिजनलपैकी त्याचं जे इल्ड आहे ते कसं आहे, हाय आहे. नेक्स्ट पॉईंट आहे प्रिपरेशन ऑफ जेगेरी. जेगेरी म्हणजे गूळ, जो गूळ असतो इन सेकंड इम्पॉर्टंट प्रोडक्ट आफ्टर शुगर, म्हणजे शुगर नंतर सेकंड इम्पॉर्टंट प्रोडक्ट कोणतं असेल शुगर केनचं, तर हे जेगेरी आहे. त्याचं प्रिपरेशन कसं तयार केलं जातं बघा. इट इज प्रिपेअर्ड बाय नंबर ऑफ ऑपरेशन्स. आयर्न क्रशर्स ऑपरेटेड आयदर विथ बुलॉक्स, ऑइल इंजिन्स, इलेक्ट्रिकल मोटार्स आर यूज्ड अँड केन्स क्रश्ड ऑप्टेन ज्यूस. काय केलं जातं, बैलजोडीचा वापर केला जातो किंवा नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल मोटर्सचा यूज करून काय केलं जातं, ते मोठमोठ्या कारखान्यांमध्ये काय केलं जातं इलेक्ट्रिकल मोटर्सचा वापर करून काय केलं जातं, ते जे केन्स असतील ते क्रश केले जातात. त्याच्यापासून काय मिळवला जातो तर ज्यूस मिळवला जातो आणि तो मिळवलेला ज्यूस नेक्स्ट बघा, द ज्यूस इज इन फिल्टर थ्रू अ वायर वर्क अँड टेकन द बॉइलिंग पॅन स्टोअर्ड इन मेटल व्हेसल्स ऑर स्टोरेज टँक. आणि कशामध्ये ते काय केलं स्टोअर केलं जातं तर मेटल टँक जे असतील, धातूचे टँक जे असतात त्याच्यामध्ये काय केलं जातं तर ते स्टोअर केले जातात. नेक्स्ट बॉइलिंग पॅन स्टोअर्ड इन मेटल व्हेसल्स अँड स्टोरेज टँक, यामध्ये काय केलं जातं ते स्टोरेज केलं जातं. द ज्यूस शुड बी अ बॉइल्ड विदिन अ पिरियड 6 hours. आणि काय केलं जातं आपण जेव्हा ज्यूस ऑब्टेन करणार आहे त्याच्यापासून तेव्हा काय केलं जातं तर 6 hours आफ्टर एक्स्ट्रॅक्शन्स, जेव्हा आपण एक्स्ट्रॅक्शन त्याचं ज्यूसचं करणार आहे त्याच्यानंतर 6 तासामध्ये काय केलं जातं 6 तासानंतर ते बॉईल केलं जातं. सस्पेंडेड इम्प्युरिटीज अँड कोबाइल्ड मॅटर आर रिमूव्ड बाय फर्स्ट हिटिंग फॉर अ पिरियड. म्हणजे काय केलं जातं जेव्हा आपण फर्स्ट हिट देतोय त्याला 6 hour नंतर 6 hour मग काय केलं जातं द ज्यूस शुड बी अ बॉइल्ड विदिन अ पिरियड ऑफ 6 hours. म्हणजे 6 तासाच्या आधी पण काय केलं जातं तर ते बॉईल केलं जातं आणि बॉईल केल्यानंतर पहिल्यांदा आपण हिटिंग देणार आहे त्याच्यानंतर काय केलं जातं रिमूव्ड बाय फर्स्ट हिटिंग फॉर अ पिरियड ऑफ 30 to 35 minutes. म्हणजे पहिल्या 30 ते 35 मिनिटांमध्ये काय केलं जातं त्याच्यामधल्या ज्या इम्प्युरिटीज असतील त्या काय केल्या जातात तर रिमूव्ह केल्या जातात. नेक्स्ट द स्कम ऑफ रिमूव्ड बाय लॉंग हँडल्ड परफोरेटेड लेड, bagasse trash, cotton stock etc. आर यूज्ड ॲज अ फ्युएल ऑर हिटिंग. म्हणजे ते बगॅसे जे आहे ते कशासाठी यूज केलं जातं ॲज अ फ्युएल म्हणून हिटिंगसाठी काय केलं जातं यूज केलं जातं. नेक्स्ट द ज्यूस इन द कोर्स ऑफ हिटिंग इज फ्रीड ऑफ ऑल इम्प्युरिटीज बाय भेंडी म्युसिलेज अँड इम्बल्स मेड ऑफ ग्राउंडनट अँड कॅस्टर सीड वॉटर मे अल्सो बी यूज्ड. म्हणजे कॅस्टर सीड आणि ग्राउंडनट सीड काय केले जातात त्याच्यामध्ये यूज केल्या जातात. नेक्स्ट केमिकल क्लॅरिफिकेशन लाईक सुपर फॉस्फेट सोल्युशन यूज्ड सेकंड कोर्स ऑफ हिटिंग. म्हणजे पहिल्यांदा आपण हिटिंग केल्यानंतर काय करतो त्याच्यामध्ये जे वॉटर असेल कॅस्टर सीड किंवा ग्राउंडनट सीडचं ते आपण ॲड करतोय. आणि नेक्स्ट त्याच्यानंतर जे सेकंड केमिकल क्लॅरिफिकेशनसाठी कोणतं आहे सुपर फॉस्फेट जे आहे ते सेकंड हिटिंग नंतर म्हणजे दुसऱ्यांदा आपण हीट करणार आहे त्यावेळेस काय केलं जातं सुपर फॉस्फेट यूज केलं जातं. रिमूव्हिंग इम्प्युरिटीज अँड इम्प्रूव्हिंग कलर ऑफ जेगेरी. आणि काय केलं जातं सेकंड हिटिंग नंतर सुपर फॉस्फेट ॲड केल्यानंतर काय केलं जातं त्याच्यामधल्या ज्या इम्प्युरिटीज असतील त्या काय केल्या जातात तर रिमूव्ह केल्या जातात. रिमूव्ह केल्यानंतर काय जातं जो गुळाला कलर येतो जेगेरी कलर ऑफ जेगेरी तिथे काय होतं तर तो चेंज होतोय. नेक्स्ट काझी लेमन सस्पेन्स इज इसेन्शियल फॉर अवॉइडिंग स्टायलिश टेस्ट टू द ज्यूस. म्हणजे त्या ज्यूसची जी टेस्ट चेंज करायची असेल तर काय यूज केलं जातं तर काझी लेमन सस्पेन्शन हे काय केलं जातं त्याच्यामध्ये यूज केलं जातं. नेक्स्ट लाईम वॉटर सोल्युशन इज यूज्ड टू अवॉइड प्रॉब्लेम्स ऑफ सॉलिडिफिकेशन ऑफ जेगेरी. आणि काय केलं जातं लाईम म्हणजे चुन्याचं पाणी जे आहे ते काय केलं जातं इथे वापरलं जातं. कशासाठी वापरलं जातं टू अवॉइड प्रॉब्लेम्स ऑफ सॉलिडिफिकेशन ऑफ जेगेरी.
सेकंड हिटिंग नंतर ते सॉलिडिफाय होऊ नये यासाठी काय यूज केलं जातं तर लाईम वॉटर यूज केलं जातं. नेक्स्ट आहे स्ट्रिकिंग पॉईंट ऑफ लिक्विड जॅगरी इज 105 डिग्री सेल्सिअस टू 107 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट टेम्परेचर अँड सॉलिड जॅगरी इट इज 160 डिग्री सेल्सिअस टू 118 डिग्री सेल्सिअस. त्याचं टेम्परेचर जे आहे सॉलिडिफाय होण्यासाठी ते किती आहे तर 116 डिग्री सेल्सिअस टू 118 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट हॉट लिक्विड जॅगरी इज इन देन ट्रान्सफर टू अ कुलिंग पॅन. आणि काय केलं जातं जेव्हा आपण फर्स्ट हिटिंग नंतर त्याच्यामध्ये जे कॅस्टर अँड ग्राउंडनट वॉटर असेल ते काय करतो ॲड करतोय. नेक्स्ट नंतर सेकंड हिटिंग नंतर आपण काय करतोय सुपर फॉस्फेट त्याच्यामध्ये ॲड करतोय. लास्ट हॉट लिक्विड जॅगरी इज इन देन ट्रान्सफर. आणि नंतर काय केलं जातं ते जे हॉट लिक्विड असेल सेकंड हिटिंग नंतर ते ट्रान्सफर कशामध्ये केलं जातं कुलिंग पॅनमध्ये काय केलं जातं तर ते ट्रान्सफर केलं जातं. द ज्यूस इन द स्टर कॉन्स्टंटली बाय अ लॉंग हँडल वुडन स्पेड. आणि काय केलं जातं कुलिंग पॅनमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर ते काय केलं जातं स्टरिंग केलं जातं. सतत त्याला वुडन स्पेडने काय केलं जातं हलवत राहिलं जातं. वेन ज्यूस रिचेस इन सेमी सॉलिड स्टेजेस इट इज पोर्ड इन मोल्डिंग पॅन्स अँड व्हॅरिंग शेप्स अँड साईज. आणि काय केलं जातं जेव्हा सेमी सॉलिडला ते येतं तेव्हा काय केलं जातं वेगवेगळ्या मोल्डमध्ये काय केलं जातं ते वेगवेगळ्या साईज आणि शेपमध्ये काय केलं जातं तर ते ठेवून दिलं जातं. त्याच्यानंतर ते काय होतं तर सॉलिडिफिकेशन होतं. तर अशा प्रकारे काय होतं तर प्रिपरेशन ऑफ जॅगरी आपण बघितलेलं आहे. पूर्ण पॉईंट वाईज आपल्या तुम्हाला बुकमध्ये तुमच्या दिलेलंच आहे. तर इथं शुगर केन हा पॉईंट आपला हा फर्स्ट प्लांट इथे काय झालेला आहे कमर्शियल क्रॉप इथं संपलेला आहे. नेक्स्ट कमर्शियल क्रॉप जे आहे ते कोणतं आहे तर मँगो. शुगर केनमध्ये आपण पूर्ण त्याच्यासाठी लागणारं फर्टिलायझर्सचा जो चार्ट असेल तो तुमच्या बुकमध्ये दिलेलाच आहे. तरी पण आपण इथे बघितलेला होता. नायट्रोजन फॉस्फरस अँड पोटॅशियम प्री सिजनल सिजनल अँड अडसाली या तिन्ही व्हरायटीजसाठी आपण काय केलेलं आहे फर्टिलायझर्स कशा प्रमाणामध्ये ॲड करायचं हे बघितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती असणारे डिसीजेस असतील पेस्ट असतील हे आपण शुगर केनमध्ये बघितलेलं आहे. आता नेक्स्ट प्लांट जे आहे नेक्स्ट क्रॉप जे आहे ते कोणतं आहे मँगो. बोटॅनिकल नेम मँजिफेरा इंडिका. Underline the genera and species. Next, family Anacardiaceae. Next, common name Amba. And origin Indo-Burma region. तर नेक्स्ट क्रॉप आपण चालू केलेलं आहे ते कोणतं आहे तर मँगो आहे. बोटॅनिकल नेम मँजिफेरा इंडिका. फॅमिली ॲनाकार्डिएसी. कॉमन नेम आंबा. ओरिजिन इंडो बर्मा रिजन. तर नेक्स्ट याचे यूजेस आता तुम्हाला तर माहितीच आहेत आंब्याचे काय काय यूजेस आहेत बघूया आपण. मँगो इज द किंग ऑफ ट्रॉपिकल फ्रूट्स अँड इज प्राइड ऑफ इंडिया. नेक्स्ट, वंडरफुल चेंजेस आर ऑब्झर्वड इन केसेस ऑफ टेस्ट फ्रॉम इमॅच्युअर टू मॅच्युअर स्टेजेस. म्हणजे त्याच्या इमॅच्युअर स्टेजेसपासून मॅच्युअर स्टेजेसपर्यंत काय तर त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत. आणि जेव्हा तो इमॅच्युअर असतो तेव्हा मॅच्युअर होईपर्यंत त्याचे वेगवेगळे युजेस केले जातात. जेव्हा इमॅच्युअर असतो तेव्हाही त्याचे वेगळे युजेस असतात आणि मॅच्युअर झाल्यानंतरसुद्धा ते यूज केलं जातं. नेक्स्ट, mango fruit possesses a very high nutritive value. It is consumed as a fresh table fruit. Many preserve
प्रोसेस्ड प्रोडक्ट्स लाईक जॅम, जेलीज, नेक्स्ट पल्प, स्लायसेस, पिकल्स, फ्रूट्स ॲज वेल ॲज आमचूर, चटणी, ऑल्सो प्रिपेड. म्हणजे काय काय त्याचे युजेस आहेत बघा. जे आमचूर असेल त्याची चटणी बनवली जाते. पिकल्स, लोणचं तुम्हाला माहिती आहे, जेव्हा कच्चं असतं तेव्हा काय केलं जातं, इमॅच्युअर असतं तेव्हा काय करतात तर त्याचे पिकल्स तयार केले जातात. नेक्स्ट त्याच्यापासून जॅम्स असतील, जेलीज असतील, पल्प असेल, त्याचे स्लायसेस असतील, हे काय केले जातात, वापरले जातात. म्हणजे तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये जरी तुम्हाला आंबा खायचा असेल तरी आता कोणत्याही सीझनमध्ये त्याचे जे ज्यूस वगैरे असेल तो अवेलेबल असतो, कोणत्याही सीझनमध्ये आपल्याला मिळू शकतो. नेक्स्ट फ्रेश फ्रूट ॲज वेल ॲज प्रोसेस्ड प्रोडक्ट आर एक्सपोर्टेड. कोकण इज वन ऑफ द मेन रिजन वेअर क्वालिटी अल्फान्सो मँगो फ्रूट्स. जो कोकण रिजन आहे तो काय आहे, मेन रिजन आहे. कशासाठी, हापूस असेल त्याच्यासाठी काय आहे तर तो मेन रिजन आहे. आणि त्याच्यापासून जे न्यूट्रिशन्स आहेत, विटामिन्स ए, बी अँड सी, इट इज अ गुड सोर्स ऑफ विटामिन ए अँड बी अँड सी. गुड सोर्ससाठी काय केलं जातं, मँगो यूज केला जातो. नेक्स्ट आहे फाइंड अदर युजेस मँगो फ्रूट सीड अँड प्लांट पार्ट्स. म्हणजे जे मँगोचं प्लांट आहे त्याचे वेगवेगळ्या पार्टचा पण यूज केला जातो. किंवा जे फ्रूट असेल, फ्रूटचा तर तुम्हाला माहितीच आहे, तर ते तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट त्याच्यासाठी लागणारी सॉईल जी आहे ती बघा. Mango can grow in various types of soil from alluvial to laterite. म्हणजे वेगवेगळ्या सॉईलच्या व्हरायटीजमध्ये काय केली जाते तर ते ग्रो करू शकतो. ॲल्युअल टू लॅटराईट सॉईलपर्यंत सुद्धा काय केले जातं तर मँगो ग्रो केला जातो. इट प्रेफर स्लाइटली ॲसिडिक, वेल ड्रेनड, फेअरली डीप, लोमी सॉईल विच इज रिच ऑर्गॅनिक मॅटर. The water table should be below 2.5 meter. The range of pH should be between 5.5 to 7.5. म्हणजे त्याच्यासाठी लागणारा pH रेंज जो किती आहे तो 5.5 to 7.5 एवढा काय आहे त्याचा pH रेंज आहे. नेक्स्ट the soil Ratnagiri are rich in Fe and Al and therefore there is typical color and taste of Ratnagiri अल्फान्सो. म्हणजे जो रत्नागिरी अल्फान्सो आहे त्याच्यासाठी काय आहे तर त्याची एक वेगळीच टेस्ट आहे. जो हापूस आंबा आहे, आपण कोकणातला प्रसिद्ध आंबा जो म्हणतो तो कोणता तर हापूस आहे, तर त्याची जी एक वेगळी टिपिकल अशी काय आहे तर टेस्ट आहे. नेक्स्ट इंटरनेट माय फ्रेंड, कलेक्ट इन्फॉर्मेशन अँड प्रोपागेशन मेथड्स. आता प्रोपागेशन मेथड्स नेक्स्ट पॉईंट तुम्हाला आहे प्रोपागेशनचा, त्याच्यामध्ये दिलेलेच आहेत. 2 मेथड्स आहेत प्रोपागेशनच्या, असेक्शुअल अँड सेक्शुअल वेनी काय केलं जातं, प्रोपागेट केलं जातं. सेक्शुअल मेथड जे आहे ते बाय युझिंग सीड्स अँड असेक्शुअल मेथड आहे ती बाय व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. म्हणजे एनी प्लांट काय केला जातो त्याच्यापासून ग्रो केला जातो. ते व्हेजिटेटिव्ह असेक्शुअल मेथडनी काय केलं जातं, ग्रो केलं जातं. किंवा सेक्शुअल मेथड बाय युझिंग सीड्स, जे सीड्स आहेत त्याच्यापासून सुद्धा काय केलं जातं, यूज केलं जातं. तर तुम्हाला काय करायचं, कलेक्ट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट प्रोपागेशन. त्याच्यात जे प्रोपागेशनच्या मेथड्स असतील त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचे, माहिती मिळवायची आहे. नेक्स्ट आहे जे क्लायमेट. आता क्लायमेट कसं असायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे, कोणत्या सीझनमध्ये मँगो कसं असायला पाहिजे क्लायमेट. मँगो क्रॉप कॅन थ्राईव्ह इन वाईड रेंज ऑफ क्लायमेट कंडिशन्स. इट ग्रोज वेल इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट. म्हणजे उष्णकटिबंधीय किंवा कोणत्याही ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल या दोन्ही रिजनमध्ये काय होतं तर या क्लायमेटमध्ये मँगो येऊ शकतो. वेल इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट इट फेवर्स अ टेम्परेचर रेंजेस 24 डिग्री सेल्सियस टू 27 डिग्री सेल्सियस. इट कॅन बी टॉलरेट अ व्हेरी हाय टेम्परेचर्स इवन अप टू 48 डिग्री सेल्सियस. म्हणजे मँगो असं आहे की ते 48 डिग्री सेल्सियसपर्यंत काय करू शकतो, ते टॉलरेट करू शकतं टेम्परेचरला. नेक्स्ट
हाय टेम्परेचर फेवर्स फ्रूट डेव्हलपमेंट अँड मॅच्युरिटी. आणि काय होतं, जेव्हा हाय टेम्परेचर असेल तेव्हा फ्रुटिंग किंवा फ्लावरिंग जे असेल ते फेवर्स त्याच्यामध्ये करू शकतं. बट व्हेरी लो टेम्परेचर्स अँड कॉमनली ऑकरिंग फ्रॉस्ट ड्युरिंग अ पिरियड अँड फ्लावरिंग आर लिमिटिंग फॅक्टर्स ऑफ कल्टिवेशन्स. मँगो फ्लावर्स ओनली वेन टेम्परेचर स्टार्ट रायझिंग आफ्टर विंटर. म्हणजे आफ्टर विंटर नंतर काय होतं तर त्याचे जे फ्लावरिंग जे आहेत ते काय होतात, येऊ लागतात. इट कॅन बी वेल इन अ एरिया ऑफ ॲव्हरेज रेनफॉल 250 millimeter ड्युरिंग फ्लावरिंग, ब्राईट सनी डेज अँड लो ह्युमिडिटी अँड आयडियल फॉर मँगो कल्टिवेशन्स. म्हणजे जे लो ह्युमिडिटी असेल तर आयडियल फॉर मँगो कल्टिवेशन्स. फेअरली वॉर्म, ड्राय, रेनलेस, फ्रॉस्टलेस वेदर ड्युरिंग फ्लावरिंग इन्श्युअर हेवी अँड हेल्दी क्रॉप. आणि जेव्हा फ्रॉस्टलेस क्लायमेट असेल, वॉर्म असेल, ड्राय असेल, त्यावेळेस काय होतं, जेव्हा फ्लावरिंग अँड पिरियड जो असतो त्याच्यामध्ये फ्लावरिंगमध्ये ते काय होतं तर हाय यील्डिंग येतं, हेल्दी क्रॉप काय होतं तर तयार होतं. त्या उलट लो टेम्परेचर असेल तर काय होतं, फ्लावरिंग अँड ते फ्रुटिंगच्या वेळेस काय होतं तर त्याला इजा होऊ शकतात. त्यामुळे काय केलं जातं, जे शक्यतो आफ्टर विंटर नंतर काय होतं तर त्याला फ्लावरिंग यायला सुरुवात होते. तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही मँगो बघितलेला आहे. कॉमनली सगळ्यांना मँगोबद्दल माहिती आहे. आपण आंबे सगळेच खातो, त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे मँगोबद्दल, कोणत्या सीझनमध्ये येतं किंवा काय. तर सॉईल युजेस अँड क्लायमेट आपण त्याचं बघितलेलंच आहे. तर नेक्स्ट पॉईंटमध्ये जे असेल प्रोपागेशन्स किंवा स्पेसिंग असेल, मॅन्युरिंग असेल, फर्टिलायझर्स असतील, ते काय करणार आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. थँक्यू.